नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिन टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी मी आणलेला आहे Xiaomi स्मार्ट बँड 7 Pro. चायनावरनं मागितलेला आहे आणि इथं ह्याची अनबॉक्सिंग आणि फर्स्ट इम्प्रेशन्स करणार आहे. लक्षात ठेवा की हा जो आहे बँड हा इंडियामध्ये बहुतेक लॉन्च होणार नाहीये. सगळ्यात आधी डॉक्युमेंटेशन, बर त्याच्यानंतर बँड. आणि हा बँड जो आहे ना तो थोडा वेगळा आहे. जर का मी बँड बद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिला जेव्हा मी बँड आलेला ना, इट वॉज अ ब्रेक थ्रू. म्हणजे सगळ्यांच्या हातात तुम्हाला ते मी बँड दिसायचे, फिटनेस बँड. आणि मग त्याच्यानंतर स्मार्ट वॉच वगैरे सगळे आले आणि मग इट बिकेम सगळ्या ब्रँडनी त्यांचे वॉचेस बँड वगैरे लॉन्च केले. बट मी बँड आणि त्याच्यानंतर आता त्याला Xiaomi बँड, मी तर गेलाय आता Xiaomi बँड म्हणतात. हा त्यांचा लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट Xiaomi 7 बँड Pro. ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर हा जास्त वॉच सारखा दिसतो. म्हणजे म्हणतात हे बँड, पण बघा ना याच्याकडे. आय मीन इट इज लाईक अ स्मार्ट वॉच. मोठी स्क्रीन आहे, 1.64 इंची मोठी स्क्रीन येते ह्याच्यामध्ये. आणि दिसायला हा बँड पेक्षा स्मार्ट वॉच सारखा दिसतो, दॅट इज फॉर शुअर. क्वालिटी ॲज युजल Xiaomiचे जे स्मार्ट बँड्स वगैरे असतात त्यांची जशी क्वालिटी चांगली असते तशीच आहे. नाही बँड नाही वाटत. का नाव त्याला बँड दिलं? फक्त प्रो ऍड केलं म्हणजे लगेच यू शुड हॅव सेड Xiaomi स्मार्ट वॉच लाईट असं काहीतरी नाव द्यायला पाहिजे होतं. दॅट वुड हॅव बीन फनी, राईट? बट हा हे बघा ना, वॉच सारखंच दिसतंय. बट एक गोष्ट सांगू का, ही जी हा जो डिस्प्ले आहे 1.64 इंचचा डिस्प्ले खरंच ब्राईट आहे. आणि जर का बेझल्स वगैरे सुद्धा बघितले तर एकदम बारीक आहे, छान दिसतोय. दिसायला जर का सांगायचं झालं तर खरंच हा खूप छान आहे. आणि डिस्प्लेबद्दल सांगायचं झालं तर तो बेसिकली ऑलवेज ऑन डिस्प्ले आहे, एमोलेड डिस्प्ले आहे. सो ऑल दोज थिंग्स आर देयर. 2.5D कर्व्ड ग्लास आहे. स्क्रीन टू बॉडी रेशो बद्दल सांगायचं झालं तर 70% वरती स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. सो ओव्हरऑल डिस्प्लेच्या बाबतीत व्हेरी नाईस. आणि ब्राईट सुद्धा आहे. म्हणजे आउटडोर्स जर का तुम्ही बघत असाल तर तुम्हाला क्लिअरली सगळं दिसेल. आणि मोठा डिस्प्ले असल्यामुळं तुम्हाला क्लिअरली सगळं दिसतं. जे लेटरिंग वगैरे आहे, जे आयकन्स वगैरे आहेत ना, ते खरंच चांगले आहेत. आणि फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर फीचर्स सुद्धा ह्याच्यामध्ये सगळे येतात. आय मीन स्टेप काउंटर वगैरे ते सगळं तर आहे. त्याच्यानंतर हार्ट रेट सेन्सर आहे, 24 हार्ट रेट सेन्सर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर अजून काय, गुगल असिस्टंटचं एक आयकन आहे, पण ते गुगल असिस्टंट नाही, हा चायनाचा व्हेरियंट आहे. त्यामुळे त्यांचं स्वतःचे जे असिस्टंट आहे ते आहे ह्याच्यामध्ये. स्लीप मॉनिटरिंग वगैरे आहे, वॉटर रिमाइंडर वगैरे आहे. म्हणजे जे काही तुम्हाला एक फिटनेस बँड मध्ये पाहिजे ते सगळे फीचर आहेत ह्याच्यात. इनफॅक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये म्युझिक सुद्धा कंट्रोल करू शकता आणि शटर बटन सुद्धा कंट्रोल करू शकता. म्हणजे रिमोटली जर का तिथं कॅमेरा ठेवलेला आहे, म्हणजे स्मार्टफोन ठेवला आणि फोटो काढायचे तर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर फोटो निघेल तुमचा. तसं फिटनेस बँड आहे, त्यामुळे जी लोक भरपूर स्पोर्ट्स खेळतात, एक्सरसाइजेस वगैरे करतात, ऍक्टिव्हिटी करतात, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. 117 टोटल स्पोर्ट्स मोड्स आहेत. म्हणजे वेगवेगळे तुम्ही जे काय करताय ते ऑटो सुद्धा ते डिटेक्ट करतं. येस, दॅट मोड इज ऑल्सो देअर. याचा अर्थ तुम्ही चालू केलेलं नाहीये आणि तुम्ही वेट लिफ्टिंग वगैरे चालू केलं की लगेच त्याला कळणार की तुम्ही आता वेट लिफ्टिंग करताय. बेसिकली जे सेन्सर्स वगैरे असतात, अल्गोरिदम्सने गेस करतात बेसिकली AI ने की तुम्ही काय करताय आणि त्याप्रमाणे मग तुमचं जे ऍक्टिव्हिटी वगैरे ते रजिस्टर करतात. आणि तुम्ही बाहेर रनिंगला वगैरे ट्रेकिंगला वगैरे जाता, नो प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये इनबिल्ट GPS सुद्धा आहे. आता तुम्ही विचारताल की इतके सगळे फीचर्स आहेत आणि हे स्मार्ट बँड आहे तर ह्याची बॅटरी किती चालते? क्लेम्ड बॅटरी लाईफ जी आहे ती 12 दिवसाची आहे नॉर्मल युसेज मध्ये. म्हणजे आयडियल युसेज जो असतो तो. पण जर का हेवी युसेज तुम्ही केला, म्हणजे GPS ऑन ठेवलं, हार्ट रेट सेन्सर ऑन ठेवला कंटिन्युअसली, तर तुम्हाला 6 दिवसाची बॅटरी लाईफ मिळेल. आणि एक गोष्ट सांगू का, ह्याच्यामध्ये जो क्विक चार्ज आलेला आहे, 5 मिनिटं तुम्ही चार्ज करा. म्हणजे समजा झोपण्याच्या आधी तुम्हाला स्लीप मॉनिटरिंग करायचंय आणि बॅटरी अगदी 0 झाली, 5 मिनिटासाठी चार्ज करा, 8 तास तुमचा जो बँड आहे तो चालेल व्यवस्थित. शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. सो येस, फास्ट चार्जिंग सपोर्ट इज देअर. पावसात वगैरे तुम्ही जर का वापरत असाल, यू शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम्स ॲब्सोल्युटली, कारण की 5 ATMचा सपोर्ट आहे. तसं अनबॉक्सिंगमध्ये मी तुम्हाला दाखवायचं राहिलं, हे जे मॅग्नेटिक चार्जिंग क्रेडल आहे ते आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला जर का चार्ज करायचं तुमचा अडॅप्टर वापरा अँड जस्ट कीप प्लग इट लाईक धिस. नाही, या बाजूने हां असं करा and put it for charging and it charge. एक दोन गोष्टी मला ज्या इतक्या नाही आवडल्या आणि दॅट इज ओके. आय थिंक दॅट विल इम्प्रूव्ह. अपडेट्स वगैरे येतील. वॉच फेसेस महत्त्वाचे असतात, कारण की नवीन जरा न्यूपणा जो असतो तो पाहिजे असतो आपल्याला. तर वॉच फेसेस कमी आहेत, थोडे 25-30च दिसल्या. पण कारण की तो नॉर्मल बँड आहे त्याच्यामध्ये 100-150 म्हणजे तेवढे असतात, पण ह्याच्यामध्ये तेवढे नाही आहेत. बिकॉज द स्क्रीन ॲस्पेक्ट रेशो आणि थोडी मोठी स्क्रीन असल्यामुळं नवीन अजून यायचे आहेत. पण प्रॉब्ली 6 months डाऊन द लाईन यू विल हॅव मोर.
आणि सेन्सर्स बद्दल सांगायचं झालं तर सेन्सर सुद्धा सगळे आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. एम्बियंट लाईट सेन्सर आहे, जायरोस्कोप आहे, ते सगळे सेन्सर्स आर देअर. यू शुड नॉट हॅव ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लेटेस्ट नाही, ब्लूटूथ 5.3 लेटेस्ट आहे. ह्याच्यामध्ये ब्लूटूथ 5.2 येतं. तसं ह्याच्यामध्ये मायक्रोफोन सुद्धा आहे. येस, स्पीकर नाहीये, मायक्रोफोन नक्की आहे. गुगल असिस्टंटला ऐकायला नको का? प्राइस सुद्धा चांगलीच आहे. येस, 399 युआन म्हणजे 400 युआन, म्हणजे जर का कन्वर्ट करायचं झालं तर त्याची कॉस्ट इंडियामध्ये 5,000च्या वरती जाईल. आजकाल 3-3.5 हजारामध्ये खूप चांगले वॉचेस मिळतात, स्मार्ट वॉचेस सुद्धा विथ ऑल द फीचर्स 3-4 हजारामध्ये लिटरली. तर जरा अवघडच आहे. मला नाही वाटत त्या प्राइसमध्ये कोणी बाय करेल. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी बँड किंवा Xiaomi बँडचे एक भरपूर फॅन्स आहेत, तेच वापरतात बिकॉज इट इज क्वाईट ॲक्युरेट. एवढंच नाही, ह्याचा जो ॲप आहे तो सुद्धा खूप छान स्ट्रीमलाइंड आहे. आणि मी बँड हे जवळजवळ 5, 6, 7, 8 वर्षापूर्वी लॉन्च झाल्यानंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट इज इम्प्रूव्ड अ लॉट. तर ह्याचा ॲप जो इकोसिस्टम सुद्धा आहे तो सुद्धा चांगला, म्हणजे ॲप जो आहे तो चांगला आहे, त्याचं लुक अँड फील चांगलं आहे, युसेज चांगला आहे. सो येस, इट इज गुड टू अ सर्टन एक्सटेंट, बट आय विल स्टिल से इट इज एक्सपेन्सिव्ह, महाग आहे थोडा. तर मित्रांनो, या मी बँड 7 प्रोच्या अनबॉक्सिंग फर्स्ट इम्प्रेशन व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर का अजून काही असेल, कमेंट असेल, फीडबॅक असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा मित्रांनो. बरेच लोक येऊन बघतात व्हिडिओज पण सबस्क्राईब नाही करत. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.